दादी लय कमी वाटतात का ग पेंड्या? मग काय ते 100च्या टेन्शन मध्ये आलते ना तू? कवा ही वैरण नव्हती म्हणून. लाकडं नसल्यावर चूलच पेटवायची नाही, तसंच झोपायचं. 100 रुपयाची वैरण घेतली बघा. बघ डोळा इकडचा बारका दिसायला लागला. सुजलाय, सुजलायचं ग सुजला. डोलं सुजल्या त्या रातभर खून. बोल एखादा डायलॉग. हाय झालं राणे तुला खायला नव्हतं का नाही ग? राणीला काहीच खायला नव्हतं बरं का. आणल्याबरोबर एक पिंडी टाकली म्हणजे काय झालं, वाडच गावलं नाही कुठं. काल गावलं नाही आणि परत तिकडं वैरण आणाय गेलो, तिकडं पण काय मिळलं नाही. भाजीवाली कुठे गेले ते? तुमचा अनुभव काय भाजीबद्दल? भाजी कशी आहे खायला? चांगली का मंगाल? चांगली आहे का? चांगली आहे का? मामा हाक मारा की भाजीवाल्याला, माझा घसा बसलाय. तुझ्याच बरोबर आहे. कुठे बघा प्रेक्षक, मला हसायला पण येत नाही. ह्या आमच्या सासूबाई आहेत त्या, त्यांचं काय डायलॉग तुम्हाला ऐकवत नाही. नग नग डायलॉग सॉरी दुनिया बघते. बसा भाजी घ्या. आयला भाजीला कोणी वालीसदार नाही म्हणल्यावर पाठीच गुडूप करीन बर का. नाही काय म्हणत, काय म्हणू, काय म्हणायचं? भाजीवाली काकू भाजी कितीला आहे? 10 रुपयाला. वा वा वा, मोठा आहे की अहो 10 रुपयाला भ्या. बारकी आमच्याकडे भाजीच नाही, मोठीच आहे. अवय बारकी ना देशी आहे का? आईला देशी तर असं काय विदेशीत फरक बी आहे का? भारताचा फरक आहे, घ्यायचा आहे. भारताचं आहे काय? भारतातली भाजी आहे वय? आईला मला वाटलं आपल्या सगळं अमेरिकेचंच येतं या. नाही नाही, भारताची आहे. भारतातली आहे वय? केवढ्याला 10ला एक? हा 10ला आहे. द्या मग 10-12. 10-12 इतक्या. हा पण मी असं ते पाठी घरातील घालायचे. द्या 2 द्या 2. बरं. हा पैसे द्यायचे पैसे. याचा पैसे आणजा घरनं. किती रुपये आणायचं 2 भाजीचं? 40 रुपये. क्या बात आहे, क्या बात आहे. मी म्हणलं होतं 60 रुपये होतात काय की, पण तुम्ही 40त गुंडाळलं. बरं झालं, कर दर झाला कमी. बरं झालं, बरं झालं. 60 रुपयावरनं 40वर आली. आईला बरं आहे. 1 पिंडी 10ला, 2 पेंड्याचं 40. भारी शाळा आहे. आईला मास्तरी पळून जातील की तुमची शाळा बघून. रंजित तू पण दिसतोय का? हाय कर की. कोथिंबीर घ्या. कोथमीर, कोथमीर कितीला आहे? कोथिंबीर आहे की 10ला. ती पण 10लाच आहे. देशी कोथिंबीर आहे ती पण. आईला सगळं देशीच माल आहे का? बुटकी आहे, बुटकी. लांबार नाही. असं आहे का? मग माझी 5 फूट उंची आहे, मला बी तुम्ही विदेशी करून टाकचाल की. मग बुटक्या माणसांना देशी करताय ना. नाही, कोथिंबीर फरक असतोय. बघा मामा असं कसं व्यवहार जुळवतात बघा. मला विचारा. हा. हायब्रिड कशी असते? अरे अरे मोबाईल पडला. मामा किती वाजले? फक्त सांग, फक्त दाखव. नाही 8:30 वाजले. थांब. ए म्हाताऱ्या, म्हाताऱ्या हो. मामा तुम्हाला नाही
ये इथं कुत्र झोपलंय त्या म्हाताऱ्याला म्हणते ए म्हाताऱ्या अय उठके थंडी वाऱ्याचं का झोपलाय बघा प्रेक्षक कुठं झोपलंय कुत्र पाटीत दररोज त्याचं ती कामच आहे ए इकडे बघ म्हाताऱ्या कॅमेराकडे बघ डोंगळ्या नाव मंजड पाटी कशी धरली इकडं पडल मग बघितलं का इकडं खाजवायचं होतं तर इकडं धरलंय पाटीला कशी आहे ते हा कुत्र्याची शूटिंग आत्ता बघितलं का मंजड भाईनं काय मंजड भाई थंड वाजते का वाड घेऊन आता कुणाचं वाड शंकरचं वाड होय प्रेक्षक बघा ही मुक्ताताई म्हणते त्या 10 रुपयाला भाजी पण चांगली आहे बरं का मोठी बिटी आहे म्हणजे जाडी काय म्हणते मुदळा मोठा आहे आम्हाला काय भाजीतलं कळत नाही आम्ही आपलं जाडजूड बघून घेतो हा जाडजूडच बघून घ्यायचं हे आमच्या सासूबाई चालल्या त्या कुठे चाललाय कुठे बघा भाजीची टाकू नका त्या बायडीची असली भाजीवर हो का ही सगळी असली केस म्हणलं ना मग पळून जातोय आम्ही भाजीवाले तुमचं काय केस बिस ठेवताय अशोक भाऊच्या पुरी चालली बांगड्या भरायला हे 2 भाजीच्या पेंड्या घेतल्या त्या हे आमचे थोरले बारके बंधुराज विराजी वायदंडे बुटार त्यांच्याशी काय हे आहेत विराजी वायदंडे हे राहतात राऊतनगरला त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे कुणाचा स्क्रॅप वगैरे द्यायचा असलं कुणाच्या मोठा कुणाची ठिबक द्यायचा असलं तर आमच्या भावाला फोन करा आमच्या भावाचा नंबर काय 9917 कुठे बी उतरा 9917 कुठे बी उतरा अजून काय हे खतवडायचं येणार आहे 1000 रुपये चकडा म्हणते काय ते गुंता काय जायचं बघा थोडं निघालाय दिल्लीला डॉक्टर जाय नाही दुसरं कोणाचा डॉक्टरचा नाही मला फोन आला बसवले केटीएम का काय म्हणते त्याला मला RS100 म्हणते रणजितची आहे का गाडी सायलेंट boy. बॉय अगं बाया सायलेंट बॉय जावा जावा दमान जावा आला आमचं पाण्याचं जार. घेऊन चालू